उग्रसेन राज्य हा करणार, येथे राजा उग्रसेन राज्य हा करणार, येथे राजा उग्रसेन राज्य हा करणार, येथे राजा उग्रसेन राज्य हा करणार. राज्यभार झाले आनंदात, 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 राज्यभार झाले आनंदात. राज्य काय अचलाचे सैन्य, राज्य काय अचलाचे सैन्य, राज्य काय अचलाचे सैन्य, राज्य काय अचलाचे सैन्य. सिपाही ठेवले भाऱ्यावर, सिपाही ठेवले भाऱ्यावर, शिपाई ठेवले वाऱ्यावर, शिपाई ठेवले वाऱ्यावर. मथुरा नरेश राजा कोण? माझा पिता उग्रसेन याला कैद करून मनगटाच्या जोरावर मथुरेचा राजा झाला असून देवाधिकारात राजा बसून कित्येक राज्य धुळीस मिळवले. मल्लयुद्धाच्या जोरावर किती शूरवीर योद्धे माझे सेवा करवले. माझी लाडकी बहीण देवकी हिचा विवाह सुरचांद नगरीचा राजकुमार वसुदेव त्याच्या बरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. मूर्ख कौसा, सावध हो, सावध हो. देवकीच्या पोटी येणारे आठवे आपत्य तुझा नाश करेल, तुझा वध करेल, तुझा पुत्र त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी केले. त्यांची झालेली 7 आपत्ये घर फिरून ठार केली. 8वा अपत्य एवढा कडकट बंदोबस्त असताना गोकुळात गेला कसा? त्यासाठी कित्येक मायावी राक्षस धाडले. यश अजून लाभला नाही. आता एकच उपाय. कोण आले रे तिकडे? तुमच्यावर एक कामगिरी आहे. माझा विश्वासू मायावी राक्षस याला जाऊन सांगायचं की तू वाघाचे रूप घेऊन गोकुळात आक्रमण करायचं आणि त्या काळच्या कृष्णाचा वध करायचा. जा हा निरोप देऊया.
ध्यास मुरलीचा लागला रे मोहना गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो हो गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे मदते मना तोडा विरहा मदला सुखायला अरे समजावू मी माझे मना हे नवकारी रे लसिकपणा काय सांगू मी माझी रे वेदना काय सांगू मी माझी रे वेदना हो लागला रे मोहना मुरलीचा लागला रे मोहना निशा संग चंद्रमा
चंद्रमा
सकाळच्या पहाटे कोंबड्याने बांग दिली. गवळी राजा जागा झाला. दूध काढून माठ भरले. माझ्या सासूबाई बोलल्या, करताना ग घाई, शेजारची नंदा बाजारी जाई. पहाट झाली. दहीवर घेतले माठ, धुक्याने भरला यमुनेचा घाट. शृंगार करून चालले मी बाजाराची वाट. मथुरेचा बाजार म्हणून मी नदीमधून केला सुरुवात. चला सर्व मिळून करूया व्यापार. उघडली गोट्याची कवट, भरल्या दुधाच्या गागरी. उघडली गोट्याची कवट, भरल्या दुधाच्या गागरी. माळे येणार ना तुमच्याबरोबर? माळे यायचे मथुरे बाजारी. साडी नऊवारी चला साडी नऊवारी घेतले दूध चालले बाजाराला. आपण साऱ्या पोरी बाजार निघालो खऱ्या, पण एकली सुद्धा वाटतं नाही का? अगं मी तर नवीनच आहे बघ, त्यामुळे मला काही बाजाराचा रस्ता माहित नाही बघ. मग आता काय करायचं ग? अगं त्या वरच्या आली मावशीला हात मार पाहू. हो मावशी, अगे मावशी, का ग पोरीनो? घेते ना बाजाराला. अगं राधे, तुम्ही साऱ्या पोरी मिळून दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात निघालात. अगं राधे, अर्ध्यावर गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्हातारी मावशीची आठवण कशी बरं झाली? मावशी काय करणार, या नवीनच पोरी आहेत बघ. अगं राधे, यावंच लागेल का? हो ना मावशी. राधे, माझं बाळ अडतंय, दूध पाजते, शांत झोपवते, मग इथे बघ तुझ्या सोबत जाईल ना मथुरेच्या बाजाराला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. सात शुद्धिवार नकल्या दोरी, जाती मथुरेला. मावशी म्हातारी सोबतीला, मावशी म्हातारी सोबतीला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना, आले माझ्या ध्याना, आठवण आली का राधेला.
म्हातारी मावशी दिसली बनू तिला काय दम नव्हतंच की काय. अरे छान सुंदर असं गाणं वाजव की. मावशीला आकडी आली वाटतं. मावशी आखली नाही, मावशी अडकले. मावशी तू अडकलीच आहे कशात? अगं मी की नाही करपुण्याच्या भोगद्यात अडकली. काय मावशी? अगं पोरी ना इकडे या. अगं पोरी लो करबुडीचा भक्त एवढा मोठा नाही. मेली मावशी एवढी कशी अडकली? मेली दिसत नाही कशी अडकली ते. काय मावशी करबुडीचा भक्त एवढा मोठा आणि तू मेली एवढी. लय बोलतेस हे थांबलं तर बघून घेतो कुठं तुझा डांबा. आता बघतीस काय जरा माझ्या पेलीनो हात थांबा. पाय सुद्धा जरा. मावशीला आकडी आली वाटतं. मेले आकडी नाही मी माकडी झाली. आणि कोण अडकली करते? अगं पोरीनं माझी गाठ मारली. काय? मिरीनं माझ्या पदराला गाठ मारली. अगं मावशी असं बोल ना. थांब सोडवते. मेरी भरतीच ऐक तर मी काय करू? सोडवली. अगं पोरीनो काय ग मावशी? तुम्ही बाजारी चाललात ना. हो मावशी. हो मावशी. अगं पण आई नेहमी काय म्हणते. काय म्हणते मावशी? काय म्हणते मावशी. अगं आई म्हणते मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे. असं का ग मावशी? अच्छा काय गे मावशी म्हणजे मग आजकालच्या पोरींना काय माहिती नुसतं मोबाईल घेऊन शायनिंग तेवढी मारायची. आमच्या जमात कसं होतं माहितीये का. अगं मुलगी जन्माला आली बाप खुश होतो. बाप म्हणतो पहिली बेटी धनाची बेटी. मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो. जसजशी मोठी होते तस तशी तिची इच्छा पूर्ण करतो. बापाची इच्छा असते आपली मुलगी झाशीसारखी लढाऊ आणि जिजाऊमातेच्या विचारासारखी व्हावी. तीच मुलगी पुढे जाऊन आई होते. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारे अशी आहे आमच्या स्त्रियांची थोरवी. सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या हा कार्यक्रम आलेलं बक्षीस सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पडवळ राहणार गाव कोळंबे यांच्याकडून गवळींसाठी 201 रुपये. राजू कृष्णा वेद्रे राहणार तळेकांते यांच्याकडून गवळींसाठी 200 रुपये. रवींद्र माटळ राहणार गुहागर गाव आडूर यांकडून छोटी गवळीसाठी 100 रुपये. तसेच प्रकाश इंदलकर यांकडून मावशीच्या गाण्यासाठी 201 रुपये. त्यांचं असं म्हणणं आहे की ते गाणं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर. तसेच हर्षद सूरज विश्वास राहणार
कलंबडे चिपळूण यांकडून लहान गवळण नाव गोवी सुशांत गावडे यासाठी 201 रुपये. या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री नवलाई नमा मंडळ नेवरी रत्नागिरी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. आले माझ्या ध्याना आठवण आली का राधेला. साधा शृंगार नटल्या पोरी जाती मथुरेला. मावशी ही म्हातारी सोबतीला. मावशी ही म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. गडबड झाली बार नेतले फाटके सोन्यार. रेतले फाटके सोन्यार. रेतले फाटके सोन्यार. हळूहळू येते थांब पोरीनो आधार कमरेला. हळूहळू येते थांब पोरीनो माझ्या आधार कमरेला. साधा शृंगार नटल्या पोरी जाते मथुरेला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. मावशी म्हातारी सोबतीला. अगं पोरीनो, काय गं मावशी? तुम्ही शिंगार केलात, हो मावशी. थाट केलात आणि बाजारी चाललात ना ग. हो मावशी. अगं मी म्हणते कुणी घेतलं असत ताक, कुणी घेतलं असं लोणी, तर कुणी घेतलं असं दही. असं करून तुम्ही बाजारी चाललात ना ग. अगं पण मी काय म्हणते, काय गं मावशी? तुम्ही बाजारी चाललात ना, हो मावशी. मग या माझ्या बालमित्रांना छान सुंदर असा समजेल असा एक संदेश द्या की. हो मावशी. आमच्या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा त्याला म्हणतात करवंद. आम्हा अडवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच माझा छंद. वा 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 वा. अगं ए छोटी, अशी पुढे तू या बालमित्रांना एक छान असा संदेश दे की. समुद्र त्याचे ज्या समुद्रात ते ज्या समुद्रात निवळी माझं गाव ओवी. ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव. निवळी माझं गाव ओवी माझं नाव. घेतले दूध चालले कसं राजाने पटकन सांगितलं, त्याला झटकन कळलं. आणि हे आपली गुणगुण 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 आता सांगितलं मी माईक वरती कर. आता तू ये पुढे. हा मावशी सांगते. शिवाजी महाराजांनी गड जिंकला तो रत्नागिरीचा किल्ला जयगड. सर्वांनी विचार केला बाजारी जाण्याची धडपड. दूध घेतले विक्रीला यमुनेचा घाट अवघड. कसला एकदम कट्ट. समजलं पाहिजे. डोळ्यातला गणपती पोळ्यात गेला. हीच ती परमेश्वराची लीला. राधा बरोबर विराला
चला जाऊया व्यापाराला. सर्व मिळून विचार केला जाऊया आपण बाजाराला. घेतले दाग चालले बाजाराला. कडे कपाली सह्याद्री सुंदरी वाहतो जरा मार्लेश्वर. भक्तजने बोलती हर हर मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर. दया दुधाची माठ निवोनी डोईवर. बाजाराची वाट चाललो बराबरी. अगं मावशी तू आम्हाला संदेश विचारला तू पण बाल मित्राला संदेश दे ना. ते म्हातारी मावशीने द्यायलाच पाहिजे का हो गं? गं मावशी. ऐक तर. मला काय काही गरज नाही माईकची. आता येतो का आवाज? चालू कर रे बा. आता येतो आवाज? पर्याची तुला फुकट गेली. हॅलो 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 हॅलो. ऐका हा. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितले आहे. महाभारतात युधिष्ठिराने सत्य सांगितलं आहे. मरायचं सर्वांनाच आहे पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. आता जगच वेगळं बदललंय. अन्न सर्वांना पाहिजे पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. झाडं सर्वांना पाहिजेत पण झाडांची सावली कोणालाच आवडत नाही. पाणी सर्वांना पाहिजे पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. सुना सर्वांना पाहिजे, सुना सर्वांना पाहिजे पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही. असं कोणालाच वाटत नाही. म्हातारीची पावर. मग आता जाऊया काय बाजारी? हो मावशी. हो काय मावशी? मी गाणं म्हणतात तू येशील माझ्यासोबत? हो मावशी. म्हणून मी थांब रे दादा मी गाणं म्हणते माझ्या बरोबर बघा दर्शन ना गाणं. हॅलो हॅलो. अगं शालू अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना. शालू धोका दे गो मैना. फुगडी काय आणली विसरू नको मैना. फुगडी काय आणली विसरू नको मैना. अशा अशा काढला. तुम्हाला माहितीये का ही शालू कुठपर्यंत पोचली ती? तुम्ही मोबाईलवर काय बघित असता? नुसत्या गुलू 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 करत असता. आता तुम्हाला बघू गाणं एक छान सुंदर असं. तुम्ही नाचा हा बाई. मी म्हातारे जमले. मी बघते कशा नाचता तुम्ही. हा माथेला हा जांभळा हा रंगा भाई अंबरिता. हा माथेला हा जांभळा
केशरी रंगाची सारी फुले अंगावरे नक्षीदार चित्रांची दोन्ही पांढरे गजरा बोरिता हात कोपे पात्र गुलाबी गालावरे दोन कले ऐकीत नयनी शोभिवंत काजल डोळ्यात धरणाचे प्रतीक असा साधा चिरगार करुणी दाल पोरी आम्हाला इच्छा लेऊन ईश्वरा दही दुधाचा लोणी घेऊन पाठा गेला बाबत गात पाण्या तो बोले मनमता वादाला या पाळला गोरला गोवडला आसमान टेकले सातरंग भरोने इंद्रधनु पाकले संतया मोने ते जल हे मोगले आज पट्टा गाबार शक्तीवर साधके कुंकुधलावरी दानते प्रतीक सुंदराची काया गुलबी दादा गुळमाती बाळा दिल निर्धारा दही दुधाचा लोणी घेऊन माझा गेला बाबन काशी सासा हे बोले मनमदा वाताला या पाळला तर गोरसा आणि नाव कोणाचं घ्यायचं आहे कोकणची कला याच्यावरून आणि नाव घ्यायचं आहे सोहम संदेश गोरगले बरोबर ना ताई घरी गेले की काय आता माझं नाव फुकट जायचं नाव घेते कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला कोकणी परशुरामाला कोकणात रंगली ही नमन कला वंदन करुणी नटेश्वराला आशिष दे सोहम बाळाला
ब्रह्मपुरी ग ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग कौस राजा तो वाटला विघ्नय आले मारे ग कौस राजा तो वाटला विघ्ने आले मारे ग माग मारली धरणी रे आले ब्रह्मपुरी ग ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग कौस राजा तो वाटला विघ्ने आले मारे ग राजा तो वाटला आके मारली धरणीने आलो ब्रह्मपुरी ग ब्रह्मदेव इंद्र शंकर आले क्षीरसागरी ग कौस राजा तो वाटला विघ्ने आले मारे ग कौस राजा तो वाटला विघ्ने आले मारे ग देवाकडे आली कौस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली कौस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली कौस राजाच्या भीतीने प्रजा जन घाबरली आजभाव सर्व वेदना देवते उदरी ग आजभाव सर्व वेदना देवते उदरी ग ज्यावेळी भूमीवरती अनर्थ म्हणला त्यावेळी मी देवांना सांगितले, देव तुम्ही घाबरू नका, मी यादव गोकुलात जन्म देऊन दुसऱ्यांचा संहार करेन. त्याच वेळी यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार पांडव झाली. देवकी भिंती झाली. ज्यावेळी बलिपती शेषाने संघर्ष केला तोच मी 8वा अवतार धारण केला. बोला कुंडलिकावरदे हरी विठ्ठल. माझ्या संधी सवंगडी अजून आले कसे नाही. प्रथम त्यांना ठाम करून पाहतो. अरे रे पेंड्या, अरे रे सुदामा. आलो देवा आलो. देवांची ही आशा ऐकता कानाने देवांची ही हात ऐकता कानाने मन भरले काही वरले मागून स्वराने मन भरले काही वरले मागून स्वराने देवाची हात ऐकता कानाने मन भरले काही वरले मागून स्वराने मन भरले काही वरले
कुणी कोकिळा गाई स्वरात कोकिळा गाई स्वरात कोकिळा गाई स्वरात रूपई भूते पावले काना नयनारी मन भरले गाई वरले मधुर स्वराती मन भरले गाई वरले मधुर स्वराती देवाची प्रिया अरे पेंड्या, अरे सीतामा, 1660 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे ही कामगिरी तुमच्यावर सोबत आहे. येतोच मी. अरे ही एकट्या क्रांतीची करतो मग मी. अरे जेवणाने दुधाच्या ढाचावर करतात. बाजारी जायला फार उशीर झालाय बघा. हे बोबड्या काय रे? अगं चला लवकर जाऊया. अरे होय बघितलीस काय? अगं जाताना बाळाच्या आरोळी द्या बघू. अरे मावती आहे. गावापूर मध्ये आला. ए मावशी मारू का मी पण? नको नको काय मारू नको. मी मारला चालते. हे मावते तुला बागाने जाता येणार नाही बघ. अरे काय रे अगं आता देवांचा हुकूम आहे होता. असं म्हणताय? अगं पोरीनो आपण देवांना शरण येऊया. कशी तुझी भावने मारली कसं तिकडे आता वध करणार शिकवलं ना.